ममता पवारचं कौतुक करावं तितकं थोडं आहे। मुलुंडच्या गोशाळा मार्ग मराठी शाळेचं आणि मातापित्यांचं नाव ममतानं साऱ्या देशात प्रसिद्ध केलंय। ममतानं तिच्या शिक्षिका आणि गाईड कॅप्टन स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रपती पदकावर आपलं नाव कोरलंय। ममता महाराष्ट्रातील पहिली वीरबाला ठरली आहे। राष्ट्रपती भवनात नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रपती पुरस्कार रॅलीत राष्ट्रपतींच्या हस्ते तिला मानपत्र देण्यात आलंय। इयत्ता 7वीत असताना मला मुंबईमधून सर्वोत्कृष्ट वीरबाला पुरस्कार मिळाला स्काउट गाईडमध्येच, नंतर राज्य पुरस्कार आणि शेवटी आलं ते खूप मोठं राष्ट्रपती पुरस्कार। आणि आज इतका आनंद होत आहे की आणि आईबाबांना सुद्धा खूप अत्यानंद होत आहे। आणि गेली 7 वर्षे मॅडम स्मिता पाटील मॅडम आहेत, त्यांनी माझ्यासाठी मेहनत घेतली आहे आणि त्यांच्या मेहनतीचे फळ आज मिळालेले आहे। आता हे बघा, हे आहेत संतोष पवार। मुलुंड स्टेशनवरून ये जा करणाऱ्यांना हा चेहरा नवा नाही। संतोष पवार गेली अनेक वर्ष इथं चपला शिवण्याचं काम करतात आणि आज त्यांचा ऊर त्यांच्या मुलीच्या यशानं भरून आलाय। ममताला शिकवताना पवार कुटुंबाची आर्थिक ओढाताण होते, पण आता तिला मिळालेल्या पुरस्कारानं त्यांचा सगळा शीण निघून गेलाय। एवढं काय वाटलं नव्हतं, पण मुलीने नाव गाजवलं माझं। आता काय तिचं शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा आहे। आता असं काय असं वाटलं नव्हतं, पण आमच्या मुलींनी बाईंनी जिद्द केली, त्यामुळे मुलीला एवढं मोठं आवड भेटलंय। ममताला मिळालेला वीरबाला पुरस्कार मिळवणं वाटतं तितकं सोपं नाही। लेखी तोंडी प्रात्यक्षिक परीक्षांचे अडथळे पार करताना साऱ्या देशातल्या मुलींची स्पर्धा करावी लागते। बरं, ममताचं यश फक्त स्काउट आणि गाईड पुरतंही मर्यादित नाहीये। कुठल्याही खाजगी शिकवणीशिवाय तिने 10वीत 82% गुण मिळवलेत। बरेचसे असे विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत, त्यातली ही एक विद्यार्थिनी की खरंच आज मुंबई महानगरपालिकेचं तिने नाव उज्ज्वल केलेलं आहे, उंच शिखरावर नेऊन ठेवलेलं आहे। ममताच्या यशामुळे महापालिकेच्या शाळांवर लागलेला अकार्यक्षमतेचा कलंकही दूर होण्यास मदत होणार आहे। शिवाय मराठी शाळेत शिकून घरची प्रतिकूल परिस्थिती अशा अडचणींवर मात करण्याची इच्छा असेल तर उत्तुंग शिखरं सहज पार करता येतात। हेच ममताच्या यशानं अधोरेखित होत आहे। अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुलुंड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।